उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। मुंबईमध्ये चैत्यभूमी येथे येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून आंबेडकरी अनुयायी येत असतात। दर्शन घेणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना उद्या व्यवस्थितपणे दर्शन घेता यावं यासाठी महानगरपालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील या परिसरात सतर्क असणार आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। 14 एप्रिलला मोठ्या आनंदात आणि उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर साजरी केली जाते। तोच आनंद उत्साह मुंबईमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो। मुंबईमध्ये चैत्यभूमीवर दूरदूरून म्हणजे देशभरातून अनुयायी असतील किंवा आंबेडकरी जनता असतील ती मुंबईत येते, चैत्यभूमीवर खास करून येते आणि दर्शन जे आहे ते घेत असते। हे यासाठी ही तयारी जी आपण या चैत्यभूमीवर झालेली पाहायला मिळते। ही सगळी दुकानं जी आहेत ती सजलेली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पुस्तकं असतील किंवा त्यांची बोधचिन्ह असतील, ह्या सगळ्याची ही दुकानं आहेत जिथून हे अनुयायी देशभरातून येतात, इथून खरेदी करून जातात आणि आपल्या जवळ आयुष्यभर ही बोधचिन्ह किंवा पुस्तकं ठेवतात आणि त्यातून बाबासाहेबांनी दिलेला संदेश याची आठवण नेहमी ते करत असतात। आणि या सगळ्याची तयारी आपल्याला इथे या चैत्यभूमीवर झालेली पाहायला मिळते। एकूणच काय तर उद्या येणाऱ्या देशभरातून अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना व्यवस्थितपणे दर्शन घेता यावं यासाठी सुरक्षा व्यवस्था देखील चोख करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो आता पोलिसांची परेड सुरू आहे। उद्या कशा प्रकारे तयारी असायला पाहिजे, प्रत्येक नागरिक इकडे येणारा कसा सुरक्षित राहिला पाहिजे याबाबतचे ज्या सूचना आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत। खास करून मुंबई महानगरपालिकेकडून गेल्या काही दिवसापासून ही तयारी सुरू आहे आणि उद्या या सगळ्यात जी जनता इकडे येईल त्यांना व्यवस्थितपणे दर्शन घेता यावं यासाठी ही सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।